नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. 7:30 वाजलेले आहेत. अन्वी झोपलेली आहे, अर्णव पण झोपलेला आहे. सुके कपडे काढून ठेवले, आंघोळ झाल्यावर हँगर काढून ठेवलेले आहेत. आता मी चहा ठेवलेला आहे. अमोल आंघोळीला गेले, चहा ठेवला इथे आणि नाही ते मशीन लावायची तयारी करून ठेवलेली आहे. एवढ्या बारीक आवाजात का बोलावं लागतं माहिती आहे? कारण अन्वी उठली ना तर म्हणजे काही कामं करून देणार नाही मला, म्हणून. तर सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर या चहा प्यायला. तर ना मुलं अजून झोपलेली आहे. 9:30 झालेले आहेत. कपडे मशीन आत्ताच झाले, तर मशीनचे कपडे काढले, हँगर घेतलेत बाजूला. सगळे ना कपडे एकदाच मी अशी लावून घेते आधी आणि मग मी वरती लावते. कारण सारखं वरचढ करण्यापेक्षा ना एकदाच हँगरला लावून घेतले ना की ते बरे पडतात, म्हणून आधी करून घेते मी. तर असे कपडे ना मी आधीच लावून घेते आणि तिथे ठेवून मग तिथे लावून. अन्वी झोपले ना तोपर्यंत ही कामं मला ना करून बरी पडतात. आणि आज ना पाऊस आहे, मस्त थंडावा आलेला आहे. फॅन कधी हे कपडे सुकून जातात, कारण बाहेर सुकणार नाही, त्याच्यामुळे मी इथे हँगरला समोर लावून चादरी पण आहे त्यात. तर आता वाजले आहे 10:30. पूर्ण घर क्लीन केलेलं आहे मी. अर्णवची आंघोळ झाले, कपडे काढून ठेवले, त्याचे जायचे. नाही, सुक्क आहे. बदाम खाल्ले, अर्णवचं बदाम झाले खाऊन. आता हे 2 एकच राहिला, अन्वीच राहिला. आता ना त्यांना खायला काहीतरी देते. चला, मॅडमची आंघोळ झाली, तिला आता भूक लागली, आता तिला खायला येते काहीतरी. चला बाय, नंतर भेटते. तर आता वाजले आहे 10:30. पूर्ण घर क्लीन केलेलं आहे मी. अर्णवची आंघोळ झाले, कपडे काढून ठेवले, त्याचे जायचे. नाही, सुक्क आहे. बदाम खाल्ले, अर्णवचं बदाम झाले खाऊन. आता हे 2 एकच राहिला, अन्वीच राहिला. आता ना त्यांना खायला काहीतरी देते. चला, मॅडमची आंघोळ झाली, तिला आता भूक लागली, आता तिला खायला येते काहीतरी. चला बाय, नंतर भेटते. आज ना पाऊस खूप आहे, त्याच्यामुळे ना आतमध्येच कपडे सगळे टाकले, तरी चादरी वाळत घालायच्या. आता बघते जागा आहे का बाहेर. ही चादर आहे अजून. नाव गेले काय. चला, अन्वीची आंघोळ झाले, तिला आता फ्रेश करते आधी. अर्णव, हे खाऊन घे, मिसळी खाऊन घे, जा पटकन. अन्वीला ना थोडीशी थंडी लागते, म्हणून ते आंघोळ केल्या गेल्या मिठी मारले. तर माझी मम्मी आहे. अन्वीसाठी ना हे वाईप्स मागवलेले, त्या दिवशी डायपर येऊन गेले. तर हे 5 पॅकेट मला वाटतं 370 रुपीजला आहे फ्लिपकार्टवर. तर ना ह्याची पॅकिंग अशी आहे, इथून काढायचं आहे
आणि बसले आंघोळ करून. हो वाईफ मग लागतात ना आम्हाला. हिच्यासाठी नाही लागत पण हे पंखे टाईल्स बिल पुसायला जास्त लागतात म्हणून मी मागवते. 5 आहेत. हा ऑनलाईनच मागवते. असे 100 रुपयाला एक आहे मेडिकलमध्ये. हो ऑनलाईन हे 370 रुपयाला 5 आहेत. मग बरे पडतात. आणि ह्याचं आहे बरे पडतात उलट. महाग आहे जाम महाग आहे. मी ऑनलाईनच मागवते दरवेळी. अर्नव नको काढू. डायपर आणि हे बरे पडतात मला. तर आता अर्णवची निघायची तयारी पण त्याचं अर्ध लक्ष तर टीव्हीत आहे. हे बघा फणी कुठे आहे. 12 वाजायला आलेत. आज चालत जायचंय. फणी कुठे टाकली. हा भेटली. इधर चल ये इकडे ये. केस वाढलेत बाबू कापावे लागतील ना. नको काय परफ्यूम पाहिजे. आज सॅटरडे आहे ना तर टिफिनला बाहेरचा खाऊ चालतो अलाउड आहे. त्यामुळे बाहेरच जाताना घेऊ. आता अन्वी गेले समोर काकींकडे. बॅग भरलेली आहे. आणि आज ना खूप पाऊस आहे. बहुतेक आता अमावस्या चालू होईल ना. हा बघूया आता. अमावस्या चालू होईल ना आता 3:30ला म्हणून कदाचित पाऊस खूप चालू आहे आज. बस झाला. एक नॅपकिन ठेवून दे बॅगेत. आणि पाण्याची बॉटल. बसले ना बसले. आवर 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 पटकन. अन्वीना समोर काकींकडे बसले. अर्णवला घेऊन निघते मी आता. मला यायलाच 1 तास लागेल बरोबर. म्हणून तिला जरा आवाज गेला ना तर पटकन बाहेर येते. म्हणून इथे ना कळव्याला मिस्टर वड्या म्हणून एक शॉप आहे. व्हरायटीजमध्ये खूप छान छान वडापावचे प्रकार इथे मिळतात. एकदा नक्की भेट द्या तुम्ही मिस्टर वड्या. आम्ही ना कटलेट व्हेज कटलेट मागवलं आणि चीजी वडापाव मागवलेला अर्णवसाठी आणि माझ्यासाठी कटलेट मागवलेलं. पण त्याची टेस्ट ना अप्रतिम होती. मस्तच होती. गर्दी असते ॲक्च्युली इथे खूप. पण ना आम्ही अर्णवला स्कूलला सोडायला जायच्या वेळेस तिकडे गेलो आधी. कारण अर्णवला मी कबूल केलेलं तुला देते खायला काहीतरी म्हणून. तर ऑर्डर गरम होत होतं. म्हणजे त्यांनी गरम हे बघा चीजी वडापाव आणि मस्तपैकी कटलेट. आता पटकन पेट पूजा झाल्यानंतर आम्ही निघालो शाळेत जायला. पाऊस खूप होता त्याच्यामुळे अर्णवला म्हटलं तू रेनकोटच घालून चल. आणि ना ॲक्च्युली एक सीन घडला आमच्याकडे बरोबर पुढे गेल्यानंतर. ॲक्च्युली ते पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच. तर आम्ही चाललो आहोत पटपट पटपट स्कूलला. ॲक्च्युली लेट झालं नव्हतं पण ठीक आहे आज वॉकिंग करायचंच होतं म्हणून आम्ही आरामात चालू होतो. आताच पेटपूजा झालेली. चला म्हटलं चालत. आज हाफ डे आहे शनिवार आहे त्याच्यामुळे लवकरच सुटणार होता अर्णवला स्कूललाच सोडलं. आणि मी बोलली ना माझ्यासोबत एक सीन घडला. माझी छत्रीच तुटली. त्याच्यातला जो स्प्रिंग असते ना तीच बाहेर आली. आणि अशा वेळेला रिक्षा मिळणं खूप पॉसिबल नव्हतं. तर एक अंकल आले. त्यांनी सांगितलं इथल्या इथे जायला 40 रुपये घेणार. पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. शेवटी मी त्यांना पैसे दिले आणि घरपोच पोचवायला सांगितलं. तर आत्ता जस्ट मी घरी आलेली आहे. 1:15 झालेलं आहे. 1:45 येते पण पावसामुळे ना माझी छत्रीच तुटली. त्याच्यामुळे मला ऑटोने यावं लागलं. आता वाजले आहे बरोबर 1:30 वाजायला आलेलं आहे. पूर्ण भिजली मी. पूर्ण 2 तुकडेच झाले छत्रीचे.
दाखवते. तर आता परत 4 वाजता निघायचं आहे. आता जाऊन मी अन्वीला आणते आणि तिला मी खायला देते. बघते आधी आईने काही खायला दिलं आहे का तिला, त्याच्यानंतर मग मी भेटते तुम्हाला. चला बाय. नको सांगू, ते जाता येतं नाही तरी गावी. आज ना खूप पाऊस आहे, आज थांबलाच नाही आहे आणि लेट झाला आहे. हरणो 4:20ला सुटेल. 4 वाजले तरी मी झप 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 पावलं टाकावी लागत आहेत. ऑटो भेटली पाहिजे. ऑटो भेटली ना की टेन्शन नाही काय. नाही तर एवढं लवकर नाही पोहोचू शकणार. 4:20ला सुटेल तो बरोबर 4:30पर्यंत तरी येतो हातात. पावसाने कमाल केली आज. ऑटो भेटली पाहिजे. 1 4 3 असं ये बोलते. आज अर्णव आणि अर्णवची मम्मी बी खंडी. पाऊस ना आता थांबलाय. मुलं सुटली ना त्याच्यानंतर थांबला तो. मला ऑटो नाही मिळाली. शेवटी मी पळत चालत आली. अर्णवचा क्लासरूम सुटायला आणि मी पोचायला एकच वेळ झाला, पण पोचली. दुपारी ना छत्रीने धोका दिला, त्याच्यामुळे रेनकोटच घालून आले. अर्णव आणि मी, अर्णवच्या मम्मीने आणि अर्णवने अर्णवची ना मंडेपासून एक्झाम चालू होते है ना. काय ए की बी? ए की बी? ए आणणार होतं ए. तर चला आता घरी गेल्यावर तुम्हाला बोलते. बाय. आता काम आवडेल बघ तुला. टॉकिंग करतात, पेन पेन खेळतात. खेळू दे. कशाला आम्ही कशाला खेळू? टॉकिंग केला तिथे कॅमेरा लावून ठेवणार. दोन इकडे दोन कॅमेरा. ते इथे ना घरी जाता जाता मस्त असं पाऊस पडतो आणि गरम ना चना मसाला मला होता. त्याने आता जस्ट चालूच करत होता, पण अर्णवला खायचं होतं म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली. तर ते पटकन कांदा, टोमॅटो, कैरी आणि कोथिंबीर टाकायला कापायला सुरुवात केली त्यांनी. तर ना हे असं ना पावसामध्ये मस्तपैकी गरम गरम चणा मसाला खायची मज्जाच वेगळी. मस्त त्याने असं छान कैरी त्यात टाकलेली आणि त्यात वरतून लिंबू पिळलेला. एक नंबर भारी लागत होतं. अशा काही आवडी आहेत ना, हे ना आधीपासूनच्या आहेत त्या. आताच्या मुलांना ह्याची चव माहिती आहे की नाही माहिती. त्याच्यामुळे ना सगळ्या ज्या आपण एन्जॉयमेंट केली आहे ना ती आपल्या मुलांनाही करावी, म्हणजे त्याचा त्यांना अनुभव येईल की हां असं करायचं आहे म्हणून तिथे गाडीवर आम्ही गेलो. मस्तपैकी गरम गरम दोघांनाही चणा मसाला मी ऑर्डर केला आणि साईडला आहे, लगेच साईडला उभा राहा, पाणी उडेल. नाही
घरी येता येताना चना मसाला खाऊन झाला नाही ते एवढं तिखट लागलं ना, त्या दुकानात ना मस्त असं थंडगार ना फ्रुटी घेतली आम्ही दोघांना. फोडलेला आहे ना फ्रीजमध्ये बघा. ते इथे ना मटकीची भाजी केली, बटाटा टाकून, ओलं खोबरं टाकून. अळूचं फतफतं केलं आहे, कारण अर्णव खाईल की नाही डाऊट होता मला, म्हणून अळूचं फतफतं केलं मी. आणि एका साईडला तर तेल गरम करायला ठेवलेलं. वड्या कापून घेतल्या, एक रेल घेतली कापून घेतली. आणि ना मस्त ओलं खोबरं भरून लिंबू मारून मस्त मिरची केलेली आहे. ह्याची ना व्हिडिओ मी नाही बनवली, कारण नव्हतं जमत मला आणि चार्जिंग पण नव्हती तशी मोबाईलला. स्टँडला लावा, परत तोच हात खराब मोबाईलला लागायचा ना, म्हणून नाही जमलं. कधी जर रिलॅक्समध्ये एखादं पदार्थ बनवायचा असेल ना तर मी नक्की बनवेल. तर ह्याच्यामध्ये पण मी शेवटी अमोलला बोलवलं की तुम्ही या थोडंसं व्हिडिओ करायला. व्हिडिओसाठी ना तेलाचा प्रकार आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटते पटकन मोबाईल वगैरे खाली पडायचा, कारण डब्यावर डबा ठेवून मला स्टँड ठेवावा लागतो आहे. तर लवकरच मी दुसरा स्टँड मागून घेईल, तोपर्यंत थोडं ॲडजस्टमेंट करावी लागेल. ते दुपारी जायच्या वेळेस मी अर्धं जेवण करून घेतलं ना, त्याची भांडी आहेत. आज बघायला गेलं तर कामाचा लोड खूप आहे, त्याच्यामुळे चला भेटूया थोड्या वेळाने. तर अमोलला बोलवलं ना, त्याच्यानंतर तो कढई आहे ना ती या साईडला पटापट डीप फ्राय करायला घेतलेला आहे. ॲक्च्युली ना अळूवड्या ना तव्यावर टाकण्यापेक्षा ना अशा डीप फ्राय केल्या ना तर एक नंबर असे क्रंची होतात त्या. त्याच्यामुळे ना तुम्ही तेलामध्येच ते तळून घ्यायच्या तव्यावर. आता तुझी पाळी मीच देतो ताळी फुलव पिसारा. तर हे अळूवड्यांसाठी चिंचेचा कोळ वापरलेला आणि गूळ वापरलेला. कसे करतात ना हे एकदा श्रावणात होऊनच जाईल, कारण त्याची व्हिडिओ मी नक्की टाकेल. आता घाई होती ना म्हणून व्हिडिओ नाही बनवली. आता हे करतानाच आता तुझी पाळी मीच देतो ताळी फुलव पिसारा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तन्वीची मस्ती चालू होती, इथे जेवण करून रिलॅक्स बसलेली. तृषा मॅडम आलेल्या, रितू आलेली, तृषा आलेली. तृषाला ना तिथे घरी यापेक्षा ना इथे आवडत होतं. ती अशी उठक का करत होती कळलं नाही. इकडून ना थोडा वेळ इथे बसायची, 1 सेकंद नाही झाला तर तिथून उठून ना ती दुसरीकडे जाऊन बसायची. चालू होतं. लहान मुलांची मजा असेल आणि घरात ना लहान मुलं असेल ना तर घर भरल्यासारखं वाटतं. मला तर खूप आवडतं, पण तेवढेच त्रास पण देतात. ते मॅडमची मस्ती बघा कशी चालू आहे. आम्हाला नाही जेवण झाल्यानंतरच इथून झालं नाही तर तिथे बसायचं, तिथे झालं नाही हा खेळ चालू होता तिचा. का अशी पुरवते हॅलो काय. तर आता वाजले आहेत 11:15. आमचं अंथरूण पडायला सुरुवात झालेली आहे. अन्वीची इथे मस्ती चालू आहे. किचनचं काम आवरलंय. वॉशिंग मशीन सकाळी लावणार. भाजी ठेवायची राहिली. बघा
अन्वीच्या फ्रेंडचा बर्थडे होता आज. तिच्या बर्थडेला जाऊन आलो. केक आणलाय. भाजी ठेवून देते फ्रीज मध्ये. तर आता झोपणार तर नाही. झोपायला वाजतात 12:30 1 तर नक्की वाजतात आम्हाला. कारण हंतरून पडून मग गप्पा गोष्टी अन्वीचे खेळ चालू असतात. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शुभरात्री.